हाय एव्हरीवन. सो आज संकष्ट चतुर्थी आहे. त्यानिमित्ताने आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक. खूप इझी आणि खूप टेस्टी असे उकडीचे मोदक बनतात आणि तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. सो नेक्स्ट बघूया प्रोसिजर. आपण मोदकसाठी सारण करून घेणार आहोत. तर त्यासाठी जे आपण खोबरं घेतलं आहे, जर 2 वाटी असेल तर 1 वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे. म्हणजे 2:1 रेशो आपल्याला यूज करायचा आहे. सो आधी आपण सारणपासून करूया. सो चला सुरुवात. इथे सारणसाठी मी इथे पॅन गरम करून ठेवलेला आहे. त्यामध्ये 2 साजूक तूप ॲड करायचं आहे. गरजेनुसार इथे ॲड करायचं आहे साजूक तूप. आता 2 वाटी खोबऱ्यासाठी मी 1 वाटी गूळ यूज केलेला आहे आणि इथे मी गुळाची पावडर यूज केलेली आहे की जो इझिली मेल्ट होते. जास्त टाईम नाही लागत सारण बनण्यासाठी. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ते. आणि इथे हे पण ॲड केलेलं आहे मी. थोडं त्याने छान असा स्वाद ॲड होतो. व्यवस्थित मिक्स होऊन द्यायचं आहे ते. जास्त पण कडक नको, मऊसर उकड बनवण्यासाठी इथे पॅन ठेवलं आहे आणि जेवढं आपल्याला पीठ बनवायचं आहे उकडीचं तेवढंच आपण पाणी घ्यायचं आहे. इथे मी 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे 1.5 वाटी पिठासाठी. त्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. छान मिक्स करून द्यायचं ते मीठ. आणि 1.5 वाटी मी पीठ इथे ॲड केलेलं आहे. आणि एकदा पीठ टाकलं ना की गॅस बंद करून घ्यायचा. छान मिक्स करायचं आणि त्यावरती झाकण ठेवायचं. हे फक्त 2 ते 3 मिनटं ठेवायचं आणि लगेच आपल्याला बाजूला काढून, ते गरम असतं म्हणून एका वाटीच्या साहाय्याने मळून घ्यायचं ते. आणि याच्यामध्ये साजूक तूप ॲड केलेलं आहे, जे की एंडला तुम्ही बघाल की एकदम असे मऊ सारखे झालेले आहेत मोदक. खाताना असं कुठे ते असं वेगळी त्याला आलेलं नाही आहे की काही खूप असे सुके सुके, पण हे मोदक एकदम असे सॉफ्ट झाले होते बिकॉज मी यामध्ये 2 साजूक तूप घातले, 2 टेबलस्पून. तर छान असं मळून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित. अगदी तुम्हाला जाणवेल ते तुम्ही व्यवस्थित हे करत असताना की ते मऊ झालं असं. त्याचं एक असं पारी एवढा असं गोळा तयार होतो. तोपर्यंत आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. गरम असतं पण जेवढं गरम याच्यात तुम्ही कराल. आणि एक टिप आहे की तुम्ही फॅन चालू नका करू. ते छान असं इफेक्ट पडतो. रेडी आहे साठी. बाजूला मी काय घेतलं आहे की केळीचं पान यूज केलं आहे. मोस्टली मी हळदीचं घेते पण त्याचा आता मोसम नाही आहे. ते श्रावण महिन्यामध्ये खूप अवेलेबल होतं. तर साईडला मी आता तुम्हाला दाखवते. कणिक घ्यायचं आहे, छोटा पारी एवढा गोळा, आणि बरोबर असं मोदक तयार करून घ्यायचे आहेत. एक तूप लावून दाखवलं आहे आणि दुसऱ्या याच्यात आपण पीठ लावून सुद्धा तांदळाचंच छान असं व्यवस्थित. इथे तुम्हाला जे दिसत आहे केळीचं पान, ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याला सुकवायचं आणि मग त्या चाळणमध्ये ठेवायचं आणि त्याला साजूक तूप लावून घ्यायचं की त्याने मग ते चिटकत नाही. ते मोदक आपण ठेवतो तेव्हा शिजून झाल्यानंतर. तर इथे तुम्ही तेलही ॲड करू शकता किंवा साजूक तूपही. पण माझं असं मत आहे की साजूक तूपमध्ये खूप एक त्याची वेगळी टेस्ट त्यामध्ये ॲड होते. आता इथे झालेले आहे. इथे मी केसर ॲड करत आहे आणि याच्यावर गॅस खाली 10 मिनिटं झाले का यावरती झाकण ठेवून आणि 10 मिनिटं हाय फ्लेमवरती आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे. इथे मी स्टीमर नाही यूज केलेलं आहे. हे घरी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले होते मला. थँक्यू.